किल्ल्यातील सुमारे 490 वर्ष जुन्या फ्रान्सिस्कन चर्चच्या गाभाऱ्यामधील कमानीचे दगड निकामी झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। चर्चच्या गाभाऱ्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनलेली असून कमान केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते आहे आणि विशेष म्हणजे कमानीतील 3 ते 4 विशाल दगड खाली पडलेले असून प्रत्येक दगडाचं वजन हे अंदाजे 400 ते 500 किलो असल्याचं सांगितलं जात आहे। साधारण 110 एकर परिसरामध्ये पसरलेल्या वसई किल्ल्यामध्ये एकूण 7 ऐतिहासिक चर्च आहेत आणि त्यापैकी हा चर्च अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन वारसा स्थळ म्हणून पाहिला जातो। दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिक इथं भेट देत असतात। अशा परिस्थितीमध्ये चर्चच्या गाभाऱ्यातील कमानीचे दगड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर फ्रान्सिस्कन चर्चच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। बघूयात। 490 वर्षाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जपत वसईचा किल्ला आजही तग धरून आहे। मात्र पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे त्याची दुर्जीर्ण अवस्था झालेली आहे। मी आता सध्या किल्ल्यातील फ्रान्सिस चर्च आहे या ठिकाणी आहे। हा चर्चचा गाभारा आहे आणि चर्चच्या गाभाऱ्याचे जे वरती जे आपण बघितलं तर कमानी आहेत ह्या दगडाच्या आहेत। जवळपास एक दगड 400 ते 500 किलो वजनाचा एवढा हेवी आहे आणि तो आता पडण्याच्या स्थितीत आहे। तर आतापर्यंत या वसई किल्ल्याच्या या गाभाऱ्यात 4 ते 5 दगड पडलेले आहेत। आपण जर बघितलं तर ते ह्या प्रकारचे दगड असतात। तर 490 वर्षाची जी ही रचना आहे ही ती धरोहर आहे, ही पुढच्या पिढीला बघण्यासाठी हा जो किल्ला आहे हे जतन केलं पाहिजे। हे अशा 400 ते 500 किलोच्या हेवी ही दगड आहेत। ही गाभाऱ्याला एकदम आधुनिक पद्धतीने लावलेले आहेत। त्यावेळचं इंजिनिअरिंग म्हणाल तर आजही या तरुण पिढीला बघण्यासाठी हे जपलं पाहिजे। हा एक जो दगड दिसतोय तो एवढा धोकादायक आहे, तो कधीही पडू शकतो। ह्या पावसाळ्यात या ठिकाणी 3 ते 4 दगडी पडू शकतात। त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजेत आणि ज्या प्राचीन ऐतिहासिक धरोहर आहे त्या जपल्या पाहिजेत। जर भविष्यामध्ये मोठी दुर्घटना घडली तर मात्र जबाबदार कोण? त्यामुळे पुरातत्व विभागानं या ठिकाणी पूर्णपणे लक्ष देऊन या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला पाहिजे आणि या वसईच्या किल्ल्याची दुरुस्ती प्रामुख्याने केली पाहिजे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।